गुड मॉर्निंग। आज आपण प्रॉब्लेम सेट जो आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह त्यातले राहिलेले 3 गणित आपण अभ्यासणार आहोत। त्यातलं 7वं गणित पहा, या ठिकाणी मी आकृती काढतो। ए बी क्यू पी आणि सी आर अशी ही आकृती आहे। इथं आपल्याला बघा ए बी पॅरलल पी क्यू, ए बी कॉन्ग्रुएंट पी क्यू म्हटलं, ए सी पॅरलल पी आर आणि ए सी कॉन्ग्रुएंट पी आर म्हटलं। आणि टू प्रूव्ह दॅट, सिद्ध करा किंवा दाखवा BC पॅरलल QR आणि BC कॉन्ग्रुएंट QR। बघा गणित आकृतीमध्ये AB समांतर PQ, AB एकरूप PQ, AC समांतर PQ, AC एकरूप PR। हे बघा जी बाजू समांतर आहे तेच एकरूप आहे, जी जोडी समांतर आहे ती जोडी एकरूप आहे। मग ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूची एक जोडी समांतर व एकरूप असते तो समांतरभुज चौकोन असतो, हे लक्षात ठेवायचं। हा प्रमेय झालेला आपला। त्यानंतर इथं म्हणजे हा समांतरभुज होईल, इथं पण एक जोडी एकरूप आहे म्हणजे समांतरभुज होईल। आणि तुम्हाला दाखवायचं कसं BC समांतर QR आणि BC एकरूप QR म्हणजे समांतरभुज चौकोन आला की त्याची सम्मुख बाजूची एक जोडी समांतर आणि एकरूप असते। काय काय दाखवायचं कळलं मला। बघा AB कॉन्ग्रुएंट पॅरलल PQ आणि AB कॉन्ग्रुएंट PQ both are same, one pair of opposite side parallel and congruent, so it is a parallelogram because there is a theorem, one pair of opposite side is congruent and parallel, then it is a parallelogram. Here is also same, ACPR ACPR congruent and parallel, so it is also parallelogram. And here BC congruent QR and BC parallel QR, म्हणजे you have to show that the coordinate is parallelogram, then you will get that answer. बघूया बरं का आपण AP आणि PQ पुढे बघा बरं, तेव्हा ही AP आणि ही PQ, AB आणि PQ बघा बरं का, AB आणि PQ अपोजिट साइड्स समोर समोर वाचायला बघा, समांतरपणे एकरूप आहेत म्हणजे पाहिला आपण AB कॉन्ग्रुएंट PQ, AB पॅरलल PQ, बरोबर हे दिलेलं बघा। पक्ष इंग्लिश मध्ये गिवन। बघा इन क्वाड्रिलॅटरल ABQP, चौकोन ABQP मध्ये समोर समोर बाजूची एक जोडी समांतरपणे एकरूपपणे पेअर ऑफ ऑपोजिट साइड कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल, सो इट इज अ पॅरललोग्राम। म्हणून क्वाड्रिलॅटरल ABQP इज पॅरललोग्राम, हा समांतरभुज चौकोन। कारण one pair of opposite side is congruent and parallel, one pair of opposite side is congruent and parallel, सम्मुख बाजूंची एक जोडी एकरूप व समांतर। मग हा समांतरभुज इट इज अ पॅरललोग्राम, ही एकरूप आणि समांतर म्हणजे ही पण एकरूप आणि समांतर असेल, म्हणून AP पॅरलल BQ आणि AP कॉन्ग्रुएंट BQ, म्हणून AP समांतर BQ आणि AP एकरूप BQ। कारण फ्रॉम टू दोन वरून झालं का। एवढ्या एका ओळीवरून मी 3 ओळी लिहिल्या, आता याच्यावर 3 लिहू आपण। बघा AC पॅरलल PR, AC कॉन्ग्रुएंट PR, AC हा PR ला समांतर आणि AC हा PR ला एकरूप आहे। पुढे AC हे बघा AC आणि हा PR म्हणजे ACRP मध्ये किंवा इन क्वाड्रिलॅटरल ACPR 4 5 आणि 6 हे लिहितो द्या। AC पॅरलल PR, AC कॉन्ग्रुएंट PR
पक्ष किंवा गिवन. बरोबर आहे. AC समांतर PR, AC एकरूप PR. म्हणून ACRP हा समांतरभुज चौकोन आहे. इज पॅरलोग्राम. कारण हेच कारण आहे. One pair of opposite side is congruent and parallel. समूह बाजूची एक जोडी एकरूप व समांतर आहे. 6. आता बघा ना, हा चौकोन आहे ना, हा ACRP हा चौकोन किंवा क्वाड्रॅटिकल पॅरलोग्राम झाला, समांतरभुज चौकोन झाला. ही समांतर आणि एकरूप आहे, मग ही पण समांतर आणि एकरूप होईल, ही पण कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल होईल. मग AP पॅरलल CR, AP समांतर CR आणि AP कॉन्ग्रुएंट CR, AP एकरूप CR. 5 वरून फ्रॉम 5 वरून. आता याचे मिक्सिंग बघा. हा 3 आणि 6 हे दोघं बघा. AP पॅरलल BQ आणि AP पॅरलल CR, both are parallel to PQ and CR, so PQ parallel CR. AP congruent BQ and AP congruent CR, so PQ congruent CR. From 3 and 6, 3 व 6 वरून नीट बघा बरं का. AP हा BQ ला समांतर आहे आणि तोच AP CR ला समांतर आहे. AP BQ ला आणि AP CR ला समांतर आहे, म्हणून BQ आणि CR समांतर. AP एकरूप BP आहे, BQ आहे, आणि AP एकरूप CR आहे, म्हणून BQ आणि CR एकरूप. 3 व 6 वरून. आता बघा बरं, इकडे BQ आणि CR. हे बघा BQ आणि हा CR. हे बघा दोघं मोठे वगैरे. ही समांतर पण आहेत आणि एकरूप पण आहेत, म्हणजे पॅरलल पण आहेत आणि कॉन्ग्रुएंट पण आहेत. म्हणजे हा जो BCRQ हा पॅरलोग्राम होईल, समांतरभुज चौकोन होईल. BCRQ इज पॅरलोग्राम. हा समांतरभुज चौकोन आहे. कारण परत हेच मोठं कारण आहे म्हणून बांध दाखवतोय. काय? समूह बाजूची एक जोडी एकरूप आणि समांतर आहे. वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड इज कॉन्ग्रुएंट अँड पॅरलल. 8 झाले आणि मग 9वा आकडा. हा 9वा आकडा तुमचा. हा समांतरभुज चौकोन झाला. हे दोघं कॉन्ग्रुएंट पॅरलल एकरूप आणि समांतर आहेत. हे पण एकरूप आणि समांतर म्हणजे कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल होतील. BC कॉन्ग्रुएंट QR, BC पॅरलल QR, BC कॉन्ग्रुएंट QR, BC पॅरलल QR. BC हा QR ला समांतर आहे. BC एकरूप QR. फ्रॉम 8 वरून. आलं का उत्तर? अतिशय सोपं आणि साधं गणित होतं. याच्यामध्ये अवघड असं काहीही नव्हतं. 7वं गणित या ठिकाणी झालेलं आहे. बघा, हे तुम्हाला दिलंय ना, पक्ष एक जोडी समांतर आणि पॅरलल आहे, कॉन्ग्रुएंट आहे. पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट आहे, समांतर आणि एकरूप आहे, म्हणून तो समांतरभुज चौकोन होईल, म्हणजे पॅरलोग्राम होईल. मग राहिली जोडी पण समांतर आणि कॉन्ग्रुएंट, समांतर आणि एकरूप म्हणजे पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट. तसंच सेम याचं पण घेतलं. 3 आणि 6 वरून आपल्याला हे भेटलं. पुन्हा एक जोडी समांतर आणि एकरूप आली, कॉन्ग्रुएंट आणि पॅरलल आली, म्हणून तो परत समांतरभुज म्हणजे पॅरलोग्राम झाला. आणि मग राहिलेली जोडी पण पॅरलल आणि कॉन्ग्रुएंट म्हणजे समांतर आणि एकरूप होईल. आता 8व्या गणिताकडे जाऊया. इन द फिगर ABCD इज अ ट्रॅपेझियम. बघा, महत्वाचं गणित आहे. ABCD हे तुम्ही एक्सेप्ट होईल. उदाहरण तुम्हाला सोडवायचे 3 बघता. या ठिकाणी पुढच्या गणितामध्ये बघा, ABCD इज ट्रॅपेझियम. हा समलंब चौकोन आहे. त्यानंतर AB समांतर DC
AB parallel DC. Point P and Q are midpoint of points P and Q are midpoints of AB, AD and BC respectively. बिंदू P व Q हे बाजू AD व BC चे मध्यबिंदू आहे. ओके, प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. काय सिद्ध करायचंय? PQ समांतर AB आणि PQ इज इक्वल टू 1/2 AB अधिक CD. बघा आकृतीमध्ये चेक करा. बिंदू P व Q हे मध्यबिंदू आहेत या दोन बाजूंचे. P and Q are midpoint of AD and BC. मग इथं मध्यबिंदू आहे बघा, हा P हा Q, बरोबर आहे. हे मध्यबिंदू झाले, मी याला जोडलं. मी हा जो PQ होईल मध्यबिंदू जोडणारा PQ बरोबर. PQ हा AB ला समांतर आहे, AB हा BC ला समांतर आहे. आणि तुम्हाला दाखवायचंय PQ समांतर AB, PQ पॅरलल म्हणजे मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड हा AB ला समांतर असतो. PQ is parallel to the AB and PQ is equal to PQ हे डिस्टन्स काय 1/2 या दोन समांतर बाजूंची बेरीज AB अधिक CD. PQ is equal to 1/2 AB plus CD. आता कन्स्ट्रक्शन, बरोबर आहे. आता ड्रॉ सेगमेंट AQ सच दॅट, म्हणजे AQ असा सेगमेंट काढा की, बघा बरं का या ठिकाणी तुम्हाला सेगमेंट कोणता काढायचा आहे? AQ काढायचा आहे. हा या ठिकाणी ड्रॉ सेगमेंट AQ and it extend up to point R. बघा where हा AQ जोडा आणि तो R पर्यंत वाढवा. हा R पर्यंत वाढवा, असा वाढवा. and it extend up to point R such that where extended BC म्हणजे where extend it and extend it म्हणा, extend it to intersect side DC. DC produce at R. म्हणजे R DC पण वाढवला, म्हणजे DC आणि AQ एकमेकांना R मध्ये छेदतात असं पण लिहिलं चालेल. Extend DC and AB up to they meet at point R. Extend DC and AB where they meet each other at point R. असं लिहा. AB व AQ काढा व AQ व DC एकमेकांना R मध्ये छेदतात. आता बघा प्रूफ इथून वरचं जे आहे पक्षात येईल म्हणजे गिवन मध्ये प्रूव्ह दॅट, सिद्ध करा. हे टू प्रूव्ह किंवा ज्याला आपण सिद्ध करा साध्य म्हणतो, साध्य. आणि ही रचना. आता कन्स्ट्रक्शन बघा या ठिकाणी तुम्हाला दोन त्रिकोण मिळाले. या दोन त्रिकोणामध्ये हा मध्यबिंदू आहे Q म्हणजे दोघं जण सारखे आहेत. हा मध्यबिंदू आहे म्हणजे दोघं सारखे आहेत. इट इज अ मिड पॉइंट म्हणजे दोघं सारखे झाले. हे विरुद्ध कोण आहे? बरोबर आहे का? AB ही BC ला समांतर आहे. पक्ष म्हणजे AB समांतर DC म्हणजे DR होईल.
कळलं का तुम्ही? आणि ए आर ही त्याची छेदिका व ए आर इज ट्रान्सव्हर्सल. कळलं का? किंवा बीसी घ्या त्याची ट्रान्सव्हर्सल, ही घ्या बीसी. हे बघा या दोघी समांतर आहेत, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. हे दोन कोण एकरूप होते, अल्टरनेट अँगल्स, याला आपण व्युत्क्रम कोण म्हणतो. मग ए बी क्यू हे करू, ए बी क्यू एकूण क्यू सी आर अल्टरनेट अँगल्स व्युत्क्रम कोण. कळले का? व्युत्क्रम कोण म्हणजे हे दोन कोण एकरूप झाले बरं का. आता या दोन त्रिकोणामध्ये इन ट्रायंगल ए क्यू बी व म्हणजे आणि सी क्यू आर. बघा तिसरा आकडा, चौथा आकडा, पाचवा आकडा म्हणजे सहाव्या आकड्यात हे दोन त्रिकोण एकरूप होतील. त्रिकोण ए क्यू बी व त्रिकोण सी क्यू आर मध्ये आपण तीन घटक घेणार आहोत आणि मग ते दोन त्रिकोण एकरूप होतील. यू हॅव टू शो दॅट दॅट टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा आताच आपण हे दोन कोण घेतले, हेच लिहितो बघा मी ए बी क्यू. ऍक्च्युअली हे दोन समांतर रेषा आहेत म्हटल्यावर ए बी सी व्हायला पाहिजे आणि बी सी आर व्हायला पाहिजे. हे दोन कोण म्हणजे अल्टरनेट अँगल व्युत्क्रम कोण. नाव बघतो आपण त्याचे ए बी क्यू आणि क्यू सी आर होईल. याचे नाव बघा मी आकृती बघून म्हणजे दोन आणि आकृती म्हणजे दोन व आकृतीवरून. चला एक जोडी झाली. हे दोन बाजू सारख्या बी क्यू बरोबर क्यू सी. हे पक्ष आहे ज्याला आपण गिवन म्हणतो. हे विरुद्ध कोण आहे? ए क्यू बी आणि सी क्यू आर विरुद्ध कोण ज्याला अपोजिट अँगल्स म्हणतात. झालं? बघा कोण बाजू कोण अँगल साइड अँगल ए असे टेस्ट. को बा को बघा बरं का दोन त्रिकोण एकरूप झाले. को बा को कसोटी टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट बाय ए असे टेस्ट. मात्र तीन घटक झाले, एक दोन तीन, उरलेले घटक एकरूप असतात. करस्पॉन्डिंग साइड्स अँड अँगल्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे त्याचा अर्थ याचे ही बाजू एकरूप ए क्यू कॉन्ग्रुएंट टू क्यू आर. ए क्यू एकरूप क्यू आर ही आणि ही बाजू आणि ए बी एकरूप सी आर. ए बी कॉन्ग्रुएंट सी आर. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हे इंग्लिश मध्ये होईल एकरूप त्रिकोणाच्या बाजू लिहिलेत मी. एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बरोबर आहे का? इज दॅट क्लिअर? आता बघा इन एडीआर त्रिकोण एडीआर मध्ये बघा आता तुम्ही 1 2 3 आणि 1 2 3 हे दोघं सारखे आणले म्हणजे क्यू मध्यबिंदू झाला. पी मध्यबिंदू आहे बघा या त्रिकोणामध्ये. हे विसरून जा. या त्रिकोणामध्ये या बाजूचा मध्यबिंदू या बाजूचा मध्यबिंदूला जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असेल त्याचे निम्मा असेल. पी अँड क्यू आर मिड पॉइंट ऑफ एडी अँड सी आर. एडी अँड ए आर बघा बघा पॉइंट पी अँड क्यू आर मिड पॉइंट ऑफ एडी अँड ए आर. बिंदू पी व क्यू ए बाजू एडी व ए आर चे मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूचा प्रमेय सांगतो. जर मध्यबिंदू असतील हे दोघं जण तर यांना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर आणि त्याच्या निम्मा असतो.
line segment joining midpoint of two side parallel to third side and half of it म्हणजे PQ समांतर DR आणि PQ बरोबर 1/2 DR बाय मिडपॉइंट थेरम मध्यबिंदूच्या प्रमेयाने PQ पॅरलल DR म्हणजे PQ पॅरलल DC PQ समांतर DR PQ समांतर DR म्हणजे PQ समांतर DC किती वरून 9 वरून 9 वरून आता बघा एक म्हणतो AB समांतर DC आणि PQ समांतर DC म्हणजे AB हा DC ला समांतर आहे PQ पण DC ला समांतर आहे म्हणजे AB आणि PQ समांतर झाले AB parallel DC PQ पण parallel DC both are parallel to DC म्हणून AB parallel to PQ एक वरून आणि 10 वरून from 1 and 10 1 व 10 वरून आता PQ बरोबर म्हणजे मी 9 वरून घेतलं PQ बरोबर 1/2 DR म्हणजे DC अधिक CR म्हणजे मी आकृतीत काय केलं DR ची फोड केली DC अधिक CR हे PQ असतात दिला बरोबर असं 1/2 आणि DR चे हे दिलं म्हणजे 9 मध्ये 9 घेतला आणि आकृतीत बघितलं फ्रॉम 9 and फिगर 9 व आकृतीवरून कळलं का इथपर्यंत आता हे पुस्तक बरं का मी तुमच्या पुस्तकात आहे बघ PQ बरोबर 1/2 आता DC आणि CR DC म्हणजे इथं CD ना तो आहेच CR म्हणजे काय बघा बरं इथं कुठं लिहिलं तुम्ही आता CR म्हणजे कोण AB 8 काय म्हणतो CR म्हणजे AD मग इथं CR च्या ऐवजी AD टाका 8 ची किंमत 12 मध्ये टाका AB सॉरी CR च्या ऐवजी AB आणि DC म्हणजे CD फ्रॉम 8 ची किंमत 12 मध्ये 8 and 12 8 व 12 वरून मला वाटतं हे तुमचं साध्य आहे बघा PQ बरोबर 1/2 AB अधिक CD लक्षात ठेवा इन ट्रॅपेझियम कोणताही ट्रॅपेझियम दिला समलंब चौकोन दिला दोन बाजूच्या मध्ये बिंदूंचा रेषाखंड जो आहे हा म्हणजे समजा PQ RS आणि हा MN तर हा जो MN आहे हा समांतर PQ आणि या सारखा असेल तिघ समांतर असतील आणि MN बरोबर 1/2 MN बरोबर 1/2 PQ अधिक S कळलं अशा पद्धतीने सातवं गणित पण संपलंय आपलं आता शेवटचं लास्ट अँड बेस्ट सॉरी 8वं संपलंय आता लास्ट अँड बेस्ट 9वं बघा 9व्या गणिताची आकृती काढतो इन द ऍडजस्टंट फिगर बघा ABCD इज अ ट्रॅपेझियम आकृती काढतो M आणि N ओके बघा ABCD इज अ ट्रॅपेझियम हा समलंब चौकोन आहे ABCD M and N are midpoint of diagonals AC and BD म्हणजे मराठीमध्ये काय होईल M व N हे कर्ण AC व BD चे मध्यबिंदू आहे म म्हणजे मध्यबिंदू म म्हणजे मध्यबिंदू लक्षात ठेवा अजून काय दिलंय प्रूव्ह दॅट MN समांतर AB पॅरलल AB दाखवा किंवा सिद्ध करा
सिद्ध करा म्हणा किंवा दाखवा म्हणा. पुढे एम एन जोडलं बरं काय बरं. एम एन समांतर ए बी. इथे एक रचना करायची. रचना ए इथून अशी इथं एक पॉइंट घ्या पी घेऊ. बरोबर आहे. रचना केली बघा. म्हणजे डीएम वाढवला अप टू पॉइंट टी. टी म्हणलं ते पुस्तकात नाव द्या. पुस्तकात सॉरी आपण नाव बदललं बघा. ड्रॉ सेगमेंट डीएम and extend it to intersect and extend up to point T which intersect segment AB. Draw DM and extend and intersect segment AB in point T. बघा DM सेगमेंट रेख DM काढा व तो वाढवला असता बिंदू असता रेख AB ला बिंदू T मध्ये छेदतो. ओके. आता बघा म्हणजे रचना कळली का बघा. रचना काय सांगते. डीएम मधून एक रेषाखंड असा करा जो AB ला तुम्ही असं पण लिहू शकता. डीएम जोडा व डीएम असा वाढवा की AB ला बिंदू टी मध्ये छेदेल व तो वाढवला असता AB ला बिंदू टी मध्ये छेदतो. बघा आता आपल्याला दोन मध्यबिंदू दिलेले आहेत. एम पण मध्यबिंदू एन पण मध्यबिंदू म्हणजे त्रिकोण DTB मध्ये बघा एम आणि एन मध्यबिंदू असल्यामुळे एमएन समांतर टीबी आणि एमएन बरोबर एक छेदून टीबी होणार आहे. बरोबर आहे का. पण आता आपल्याला काय करायचंय बघा. समजा डीसी समांतर एबी आहे. डीसी समांतर एबी डीसी पॅरलल एबी अँड आता समजा एसी ट्रान्सव्हर्सल घेतली बघा. ही एसी हे दोघं समांतर आहे आणि एसी ट्रान्सव्हर्सल घेतली म्हणजे हे दोन कोन एकरूप होते. बरोबर. अँड एसी इज ट्रान्सव्हर्सल ही छेदिका म्हणून पहिला आपला कोन बघा बरं का. DCA हे करू CAB विथ क्रम कोन ज्याला आपण अल्टरनेट अँगल्स म्हणतो. अँगल DCA कॉन्ग्रुएंट CAB अल्टरनेट अँगल्स बिकॉज DC पॅरलल AB and AC is its ट्रान्सव्हर्सल. आता त्रिकोण DMC and AMT in triangle DMC किंवा DCM आणि AMT ह्या दोन त्रिकोणामध्ये बघा बरं तीन घटक लागतील म्हणजे दोन ट्रायंगल DMC कॉन्ग्रुएंट किंवा आणि TMA एका टेस्टने हे दोन त्रिकोण एकरूप होतील. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. DMC आणि TMA याच्यामध्ये एक अँगल झालाय बघा आताच घेतलाय. DCA आणि DCM म्हणा एकरूप. CAB आहे ना MAT म्हणा याच्यावरून घेतलंय एक व आकृती फ्रॉम वन अँड फिगर एक घटक झाला बघा.
दुसरं आहे व्हर्टिकली ऑपोजिट, काय म्हणणार DMC हे करू AMP अँगल DMC कॉन्ग्रंट AMP विरुद्ध कोण, त्याला आपण ऑपोजिट अँगल्स म्हणतो. आणि M हा AC चा मध्यबिंदू आहे म्हणून MC कॉन्ग्रंट AM हे तुम्हाला दिलेलं आहे. हे दोघं हे दॅट इज गिवन. मग बघा बरं का, अँगल साइड अँगल कोण बाजू कोण को बा को ASA कसोटी टेस्ट झाले. दोन त्रिकोणी एकरूप झाले बरोबर. आता M हा म्हणजे DM बरोबर MT होईल ना. corresponding sides of congruent triangle एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता त्रिकोण DTB मध्ये बिंदू बघा बरं का, हा DM बरोबर MT म्हणजे M मध्ये बिंदू झाला. M व N हे DT व DB चे मध्ये बिंदू आहेत. M व N हे DT व DB चे मध्यबिंदू आहेत. इन ट्रायंगल DTB पॉइंट M and N are midpoint of segment DT and DB. म्हणून मध्यबिंदूचा प्रमेय मिडपॉइंट थेरम. MN पॅरलल DB मध्यबिंदूचा प्रमेय बाय मिडपॉइंट थेरम. मग MN पॅरलल DB MN समांतर DB मध्यबिंदूचा प्रमेय किंवा मिडपॉइंट थेरम म्हणजे MN समांतर AB. सातवं आकृती फ्रॉम 7N फिगर. तुम्हाला काय दाखवायचं तेच दाखवायचं. अशा पद्धतीने आपलं हे चॅप्टर संपलंय. पुन्हा एकदा नीट पहा, मी काय कसं समजून सांगितलंय, काय सोडवलंय आपण, काळजीपूर्वक पहा. खूप सोपं गणित आहे, अवघड असं याच्यामध्ये काळजी नाही. ट्राय युअर बेस्ट लेवल. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला सहजासहजी सुटेल. या ठिकाणी आपलं पाचवं प्रकरण चौकोन, ज्याला आपण क्वाड्रिलॅटरल इंग्लिश मध्ये म्हणतो, हे आता संपलेलं आहे. पुढच्या तासाला आपण इन द नेक्स्ट पिरियड वी टेक चॅप्टर नंबर 6 सर्कल. सहावं प्रकरण आपण घेणार आहोत, ज्याला वर्तुळ असं म्हणतात. पुढच्या तासाला घेऊ. आता थांबूयात. धन्यवाद.